People are very काय म्हणतात, very intelligent and all rounder people. Good, good, good. Let me just present task. Okay. Christmas is boring. Why it was boring? Diwali is fun, na? So even Christians would be saying ki दिवाळीला काय म्हणजे. All things are we should enjoy. प्रत्येक a different culture you get to see. How Diwali is fun, correct? But Christmas also, yeah. But they also have nice goodies and all. So you should also uh, see how they and how they celebrate. Your Christmas is boring. Acha acha. एक minute. Let me read. Okay, okay, okay. I want to share with you something because you said that you can share something new. So yes, you can. What is it? You can share, dear Mansi. Tell me. काय आहे सगळ्यांना सांग आम्हाला. यू कॅन शेअर. काही नवीन केलं असेल तर जरूर शेअर करा. काय केलं? Okay, drinking water in the morning. Drinking water on an empty stomach purifies the colon, making it easier to absorb nutrients. क्या बात है? Wonderful. Increasing the production of new blood and muscle cells. Yes, very true. By drinking water in early morning can get glowing skin. Yes, your skin remains. खरं आहे. कुठून घेतलं हे? छान केलंय. Very nice, very nice. And you typed it so nicely over here. Oh, lovely, lovely. Chan, chan. Good, good. Very nice, very nice. You know what? तुम्ही तुमचा ना ब्लॉग करू शकता. ब्लॉग म्हणजे तुमचे काही विचार मांडू शकता. व्हॉट एव्हर यू सी न्यू. कॉपी नाही करायचं, पण कम्प्युटरवरती असे ब्लॉग्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही असं तुम्हाला काही आवडलेल्या गोष्टी किंवा तुमचं क्राफ्ट किंवा काही असं नाही ना, ब्लॉग गुगलमध्ये जा, ब्लॉग्स फॉर चिल्ड्रन असं बघा आणि तिथे ना तुम्ही जाऊन तुमचं हे टाका. म्हणजे हे आता असं हे कसं आहे ना, व्हॉट डिड यू डू टुडे ऑर यू लर्न समथिंग न्यू, की आजच्या दिवसात मी नवीन शिकले किंवा मला असं तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं. आणि ओके, समबडी इज मेकिंग पिगी बँक. लवली लवली, मस्त मस्त. पिगी बँक. ओके. पैसे जमल्यानंतर पिगी बँक मध्ये आम्हाला सगळ्यांना ट्रीट द्यायची. हा आर्या. येस, फर्स्ट टाइम आय एम सीइंग आर्या टेकिंग पार्ट. अदरवाइज आय ऑलवेज सी आर्या आणि देन ओके. आपल्या गडबडीमध्ये आपला अभ्यास मागे राहतो. वी शुड बी कॉन्सन्ट्रेटिंग नाव. ओके, हा चॅप्टर जरा मोठा आहे. एक मिनिट. हा, दिस इज माय ईमेल. आम्ही मागे राहतो. सो दॅट शुड नॉट बी द केस. वी शुड गो अहेड. एक मिनिट. 7th standard, general science. Okay. Excuse me. Somebody has mentioned something. ओके, समथिंग न्यू मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही बघा किड्स ब्लॉग्स म्हणून बघा. पिगी बँक. ओके, येस. ओके, तुम्ही ब्लॉग्स बघा. BLOGS, ब्लॉग्स फॉर चिल्ड्रन. आणि त्याच्यावरती काय असतं त्याच्यावरती बघा. आणि इफ यू लाईक इट, यू कॅन ऑल्सो मेक युअर ओन ब्लॉग. आणि कधी कधी ते ब्लॉग्स इतके आवडतात लोकांना की यू हॅव फॉलोअर्स. म्हणजे जसं आपला व्हॉट्सअप ग्रुप कसा असतो तसा. मॅम यू सेड इन द लास्ट लेक्चर दॅट see in YouTube, see periodic table. Okay, very good. So I saw that in that they give information about, yes, and many other elements. Very good, very good. Yes. How many of you all saw periodic table? Periodic table मध्ये it is about the 118 elements. तुम्ही नववीत, आठवी नववीत गेल्यानंतर you will talk about periodic table. Hydrogen, yeah, that is your first is hydrogen and deuterium, helium. All these are different elements. जे आपण elements केले ना आधी, ते सगळे अख्खे एलिमेंट्स दाखवतात. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी. You know, you should make your learning fun.
मजा आली पाहिजे. अभ्यास करताना कंटाळा येता कामा नये. कंटाळा आला की दुसरं करायचं आणि मग परत अभ्यासाकडे यायचं. ओके. उगाच फोर्सिबली करायचं नाही आणि उगाच पाठांतर करायचं नाही. कळवून घेऊन पाठांतर करायचं. हे का असं नेहमी विचारायचं. ओके. दॅट इन्क्विजिटिव्हनेस इज मोर इम्पॉर्टंट. की हे मी का करतेय? सांगितलं म्हणून करायचं नाही. तुम्हाला वाटलं हे चुकीचं आहे. देन यू शुड जस्ट स्पीक आउट की हे काय आहे? मला कळेल का? टीचरला जाऊन विचारायचं. ओके. सो किंवा आणखीन कुठून फाइंड आउट करायला बघायचं. पुस्तकात दिलेली सगळीच गोष्ट खरी नसते किंवा टीचरनी सांगितलेली पण खरी नसते. कधी कधी टीचर पण चुकू शकते. ओके. नॉट दॅट एव्हरी टाइम टीचर्स आर राईट बट समटाइम्स ह्युमन बिईंग. सो काही काही वेळेला होऊ शकतं. ओके. सो डोंट टेक तुम्हाला जर पटत नसेल तर देन यू शुड ऑल्सो गो बॅक, रीड, ब्रिंग आउट, डिस्कस. ओके. Where is it? Yeah, here we are. Yeah, we were talking about मी एकदा पुन्हा बराच मध्ये वेळ जातो त्यामुळे म्हणजे वी मीट आफ्टर ऑलमोस्ट 1 week. सो I just feel like revising it. आपण we started with elements, compounds and mixtures. Just fast जाते मी त्याच्यामध्ये. So here what is being told that what is matter made of or what is around us. So we say that everything is matter. So everything which surrounds us is matter. Then we said that matter is made up of mixture and elements. That is, element is pure and mixture is two, three, uh, different kinds of elements or some compounds together. Now coming to then we saw what are different. Element is pure substance. That is, if you go back down, then you will get only the same atoms of that. म्हणजे हायड्रोजनला आपण कट करत गेलो तर शेवटी आपल्याला फक्त हायड्रोजनचा ॲटम मिळेल. बरोबर. देन वी सॉ वॉज then we saw what are we have yet to come to compounds, but we were a little bit confused as to what are compounds. I remember giving you a story about ladu and chocolates, so I hope that you have understood it. We said that if there is a compound, then let me just come back over here. Yeah, then we saw that there are different, they are represented by these different small symbols. That is what is given in the periodic table: hydrogen, helium, lithium, beryllium. These are the elements which are arranged in the fashion in the periodic table. When you go to 9th standard and 10th standard, they will teach you this. Okay. And then after that, we saw that different elements are used, and then a substance is formed by a chemical combination of two or more elements is called as a compound. So that was what I was trying to explain you the other day. If you remember it, let me just go back over here. Yeah, 1 minute, huh? Yeah, so we said was that the matter can be made from, it can be a mixture. Right now we are not talking about mixture. Or it can be substance, pure substance. Okay. Example is hydrogen. Hydrogen means H2. There are two atoms. Now what happens is that is one atom of hydrogen plus another atom of hydrogen. I'm taking together. If you go on dividing this, I will get the smallest. This would be, again, they will breaking into two atoms of hydrogen. Beyond this, I cannot go as a kappa. Now, this hydrogen is, it becomes, this is called as a molecule, but it is made up of same atoms of hydrogen. Okay.
This is a pure hydrogen molecule. And you have many molecules together, it will become the gas, hydrogen gas. Of course, this is gas only, but many molecules together, and then you have the surrounding. So you can collect that gas. Okay, this is, I have just used 2 atoms of hydrogen. When I break down, I get only hydrogen. Now what happens is, of course, these are called as elements. Hydrogen is an element, and that element, hydrogen, the atom of that, 1 atom of element hydrogen and another atom I have combined together. Similarly, you can have chlorine also, chlorine. Here also this is only one, but I have made a molecule of that using 1 atom of chlorine and another atom. Now what happens is that there is also matter can be made up of, say for example, I'm using it as this mixture. This is a part of mixture. Let me just, yeah. Here, if I use H2O, okay. Now here what I have done is I have used 2H plus H plus O, okay. These are the elements which are combining. It could be 1 atom of this, 1 atom of this element and another atom of this 1 atom. So 3 atoms I have put together and I have made this. Now if I try to break this, I go on breaking it. Yes, to a point I'll get H plus O, okay. But what will happen is, at one point I will get the smallest part will be H2O, okay. That is म्हणजे हे करे, पण ह्याहून मी तोडायला गेले तर what will I get? I will get, so this does not have the property of H2O, this does not have the property of H2O, and this does not have the property of H2O. They are separate atoms now. So this is called as a compound, okay. This is called as a compound. That is, it is a molecule formed using different elements. Compound is no doubt a molecule, but it is, so all molecules are, can be compounds, but all compounds are not molecule. That is, I'm not going to get the smallest particle will not be H2O. It will be, that is, if I go on cutting it, it will have hydrogen and oxygen. Now understand one thing, why I'm saying this, that this does not have property. Hydrogen is a gas, okay. Oxygen is a gas. Hydrogen catches fire, immediately gets explodes. म्हणजे हायड्रोजनला तुम्ही हे करायला गेलात ना, आग पकडतं आणि एकदम आवाज येतो आणि बॉम्ब सारखं होतं. ऑक्सिजन सपोर्ट्स कंबशन, म्हणजे ऑक्सिजन, आग असेल तर ऑक्सिजनमुळे ती जास्त प्रज्वलित होते, ओके. सो इट इज अ सपोर्टर ऑफ कंबशन, दॅट इज इट सपोर्ट्स. म्हणून तर इफ यू आर कॅन्डल घेतली आणि ती कॅन्डल आपण ग्लास त्याच्यावरती ठेवला तर थोड्या वेळाने कॅन्डल विझून जाते, कारण तिला ऑक्सिजन मिळत नाही आहे. हायड्रोजन जर का तुम्ही गॅस हे करायला गेला तर तो it explodes out and it catches fire. It is a flammable this. So now here, but water, it is a combination of hydrogen and oxygen, that is your water. याच्यामध्ये या properties अजिबात नाहीये. See, water is a liquid, बरोबर? It is not a gas. Plus, it does not support combustion. In fact, आपण पाणी आग विझवण्यासाठी नॉन सपोर्टर ऑफ कंबशन, करेक्ट? नॉन सपोर्टर ऑफ, म्हणजे आपण आग विझवण्यासाठी पाणी वापरतो. सो यू कॅन सी की ज्या वेळेला इकडे काय होतं, द मॉलिक्यूल विल रिटेन द प्रॉपर्टीज. ह्याच्यामध्ये हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज आर रिटेन, म्हणजे एक ॲटम हायड्रोजन घेतला, दुसरा घेतला तरी जो final molecule hoto, it has all the properties of hydrogen only because it is made up of hydrogen. But ithe kai hota hai baga, it does not have properties separate. H2O will show totally different properties which are different from hydrogen and which are different from oxygen. Am I clear here? Are you following? Is it clear? कळतंय तुम्हाला? हा, म्हणजे सी फॉर एक्झाम्पल, तेच आपण चॉकलेट आणि ते लाडू चॉकलेट वाला उदाहरण घेऊया.
चॉकलेट जर का नुसतं घेतलं आणि तुम्ही ब्रेकडाऊन करत गेलात, कमी कमी छोटं 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 अगदी लास्ट पार्टिकल चॉकलेटचा घेतलात, ऑफकोर्स विच इज नॉट ट्रू, इट इज अ मिक्सचर, पण स्टील मी तुम्हाला जस्ट अंदाज यायला सांगते, तर त्याच्यामध्ये तो गोडवा चॉकलेटचाच राहील. ओके. पण लाडू आणि चॉकलेट आपण मिक्स केलं, त्याची चव वेगळी आहे, राईट? हा, तर ती जर का कट 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 करत 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 लास्ट पार्ट पर्यंत गेलो, तर काय होईल, एका पॉइंटला आपल्याला दोघांची डिफरंट टेस्ट, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये लाडवाची चव नाहीये, त्याच्यामध्ये चॉकलेटची चव नाहीये, इट इज अ मिक्सचर, राईट? पण म्हणजे मग ती जी आहे चॉकलेट लाडूचं आपलं मिक्सचर जे झालंय, ते जर का आपण त्याला समजा कंपाऊंड म्हटलं आपण, ओके, आणि ते कंपाऊंड आपण तोडत 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 गेलो शेवटी, तर एका पॉइंटला येस आपल्याला मिळेल की एक छोटा पार्टिकल आहे विच हॅज द प्रॉपर्टीज ऑफ चॉकलेट अँड लाडू. बट आफ्टर यू गो बियॉन्ड दॅट, तुम्हाला त्याच्यामध्ये लाडू सेपरेट हे होणार आणि चॉकलेट सेपरेट होणार. ओके, देन इट विल नॉट बी कॉल्ड ॲज chocolate ladu. It will be only either chocolate or either ladu. Do you understand? So molecule on breaking down the last particle till you go to the atoms. Atoms separate it out which do not have the properties of the molecule. Are you following it? Okay. Okay, fine. Hmm. So here again, I was telling you, me once more, I'm just trying to repeat that here what is happening is that matter, where the substance is there, where substance is made up of elements, pure elements. Now say for example, I take one atom of element hydrogen, another atom of element hydrogen. I mix it together to form this molecule of hydrogen. Okay, and this molecule of hydrogen then has still the properties of hydrogen because it does not have any other element in it. And if I try to cut it down, I will get the smallest particle as hydrogen only. But now if I come here, this is a compound which is made up of one atom of hydrogen, एक दूसरा atom of hydrogen आणि एक oxygen. आता हे मिक्स करून I get water. वॉटरच्या प्रॉपर्टीज ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज पेक्षा वेगळ्या आहेत. आणि वॉटर पहिला एक म्हणजे हे तिन्ही गॅस, हे दोघेही गॅस आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही गॅसेस आहेत, आणि वॉटर इज लिक्विड. त्याच्यानंतर हायड्रोजन इज अ कंबस्टिबल गॅस, म्हणजे तो पटकन आग पकडतो, एक्सप्लोजन होतं. ऑक्सिजन सपोर्ट्स कंबशन, तो आगीला कंटिन्यू करायला ऑक्सिजनची मदत होते, म्हणजे आग प्रज्वलित राहते. पण पाणी जर बघितलं तर पाणी या दोन्ही गोष्टी करत नाही. पाणी आपण आग विझवण्यासाठी घेतो, परत पाणी इज अ लिक्विड, आणि पुन्हा पाणी डज नॉट कॅच फायर. So all these things are of this compound, which is a molecule formed using two atoms of hydrogen, one atom of oxygen. But I will not call it as a molecule, I'll call it as a compound because it is not pure. Here this is pure, this is a molecule. Now if I try to break it down, I will get the smallest particle of H2O, that is the last this, but it will be the compound of H2O. And if I try to break it, yes, then finally I will get hydrogen and oxygen. These are the elements which will be coming out of this, and they will not have the properties of H2O. Only molecules till the end will not give you the smallest particle as H2O molecule. It will give you the atoms. Same thing with sugar. Sugar is made up of carbon, hydrogen and oxygen. It is a carbohydrate. So smallest particle of sugar will not be sugar itself. It will be the elements which are present in sugar. Same thing happens over here. The smallest particle of water will be the atom of oxygen and the atom of hydrogen. कळतंय तुम्हाला? Is it clear? The two elements are mixed, then it is called this compound. Two elements, different elements. Just Mansi, you just add one word, the two different elements. When two same elements are mixed together, they are called as molecule. Have you followed? Yeah, correct the sentence. Yeah. What is Cl2? Cl2 is chlorine gas. Is my voice breaking? Vaibhav is complaining that my voice is cracking. Is it?
Clear? Okay. No voice is clear. Okay, Vaibhav, please log in again. कदाचित हा प्रॉब्लेम असेल. वैभव, श्रुती, सॉरी, श्रुती. Just log in again. Okay, fine. चला पुन्हा एकदा मग आपण इथे जाऊया. हायड्रोजन नाव आय थिंक आय रिमेंबर इथे इथून आता इथून पुढे आपल्याला सुरुवात करायची. थोडं मोठं करते. Yeah. Now coming to this is what it is trying to tell you. Hydrogen is a combustible substance. Combustible substance म्हणजे this is we are talking about water. Hydrogen is a combustible substance that is it burns म्हणजे तो एकदम आग पकडतो आणि एक्सप्लोड होतं. Oxygen helps combustion. Oxygen combustion म्हणजे ज्वलन चालू ठेवतो. दॅट इज आग असेल तर ती विझवत नाही. ऑक्सिजन मुळेच तर ते चालू राहतं कंबशन. But water, which is formed by combination of hydrogen and oxygen, is used to extinguish fire. म्हणजे properties of water are totally different from the combining elements, which are the ones hydrogen and oxygen. Say for example, आता पुन्हा एकदा मी जस्ट तुमच्याशी बोलते ह्याच्यापेक्षा वेगळं so that you will understand. शुगर. शुगर जे आपण म्हणतो ते कशापासून आहे? इट इज मेड अप ऑफ ॲज आय सेड कार्बन प्लस हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. Carbon is solid, okay? Hydrogen is a gas and oxygen is gas, okay? Oxygen and hydrogen when they combine and then with carbon, what you get a beautiful sugar cube, which is a solid form, okay? शुगरचा क्रिस्टल मिळतो आपल्याला आणि तोची चव काय असते? गोड असते. कार्बनची चव गोड नसते. कार्बन म्हणजे कोळसा जर धरला तर तो तुम्हाला माहिती आहे, किंवा ग्राफाईट, पेन्सिलीतलं शीस, दीज आर ऑल डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन. पण जर का तुम्ही साखरेला बघितलं तर साखरेमध्ये काहीच गुण नाही आहेत, बरोबर? जेव्हा सो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एका टिपिकल प्रपोर्शन मध्ये मिक्स झाले जे शुगरला योग्य आहे, तर त्या प्रपोर्शन मध्ये जेव्हा ते मिक्स होतात त्यावेळेला तुम्हाला शुगर मिळते. Say it is crystalline, it is got it is color is different, it is white in color. त्याच्यानंतर म्हणजे ऑफकोर्स त्याला पॉलिश म्हणजे इट इज ट्रीटेड आफ्टर ट्रीटमेंट and it is sweet in taste, it's a solid hay. So all these properties are totally different from what the properties of these elements are. Same thing जसं पाण्याचं आपण बघितलं तसं शुगर किंवा हे जे मिक्सचर जे काही काही आहेत ते आपल्याला, so they the combining elements to form a compound do not retain their properties. हे महत्वाचं आहे when they form a compound. Do you understand that? But if a pure molecule is there, then that time the properties of the molecules are retained. Okay, so all molecules are compounds, but all compounds are not molecules. Okay, so now let us go back to what we were doing. Sugar is white, correct. Carbon, hydrogen and oxygen, very true. Now coming to our chapter. So similarly, here in other words, the properties of a compound are different from those of the constituent element. हे महत्वाचं आहे की the properties of the white है. I use the white color na, so it is not seen. In other words, the properties of compound are different from those of the constituent elements. Like an element, a compound is also written in a bridge form. That is like how we saw they had their symbols. So similarly, your compounds also have symbols. Say for example, benzene. Benzene's structure किंवा water is, for example, we said H2O, right? So H2O. Sugar, I think it is C6H12O6, that is the formula for sugar. And then you have, so see here it is a big symbol. म्हणजे मगाशी आपण बघितलं हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन,
कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हे असे छोटे छोटे सिम्बल्स होते. पण आता इकडे बघायला गेलात, बेन्झीन इज C6H6. ओके, so all these are now bigger formulas, bigger symbols, because they are mixed together and they are being made. So the compound is a mixture of many elements together and त्यामुळे त्याचे फॉर्म्युला छोटे नसतात. But when you are forming a molecule using two different elements, yes, two same elements, then yes, the symbol is small. Say for example, hydrogen H2, oxygen O2, N2, nitrogen. दॅट इज हाऊ. नायट्रोजनला लिहिताना एन लिहायचं नसतं, N2. ऑक्सिजनला लिहिताना O2 लिहायचं किंवा O2 म्हणायचं. क्लोरीनला लिहिताना Cl2 म्हणायचं. म्हणजे दिस इज टेक्निकली करेक्ट, हे असं म्हणताना. म्हणजे इट बिकॉज नुसता क्लोरीन इज जस्ट अन ॲटम अँड अन ॲटम ऑफ क्लोरीन इज नेव्हर स्टेबल अँड ॲटम ऑफ ऑक्सिजन इज नेव्हर स्टेबल. यू ऑलवेज नीड टू कंबाईन इट विथ अदर atom of element of oxygen to atom to give you O2. Is it clear? So हे जरा लक्षात ठेवा. Okay, so a molecule abridged form is that short form, abridged form. A molecule of a compound is formed by a chemical combination of atoms of two or more elements. Okay, I hope you have understood this. पुन्हा सांगायचे, combination of atoms of two or more elements. Therefore, a molecular formula is used to represent a compound. जसं आपण H2O म्हणतो. A molecular formula of a compound is a short form of its name written with the help of symbols of the constituent elements and number of their respective atoms. म्हणजे आता say for example benzene. Benzene involves six carbon and six hydrogen. So a molecular formula of a compound is a short form of its name written with the help of symbols C and H. How many are involved? 6C and 6 hydrogen. Similarly, water involves 2 hydrogen and 1 oxygen. Okay. Then, as I told you, this involves C6H12, 12 atoms of hydrogen and 6 atoms of oxygen. So this is how you should represent different, all these different compounds. Okay. Collect information and prepare a table. Constituent elements and molecular formula of various compounds such as salt, alum, blue vitriol, ammonium chloride, baking soda, chalk, washing soda. You have to collect information and then you have to write it over here. Can you do this? I think I didn't check your homework. I need to check it. But our next homework, will it be all right if you want to do this homework? That you have to collect the information and prepare this table. Constituent elements of, see, this is it, such as salt. Salt म्हणजे तुमचं कॉमन सॉल्ट. ओके, देन युअर ॲलम ऑल्सो तुरटी ज्याला आपण म्हणतो. ब्लू विट्रिऑल मी हे सांगितलं तर तुम्हाला ऑलरेडी कळेल म्हणून मी असंच, जर नाही कळलं तर आपण डिस्कस करूया पुढच्याला. अमोनियम क्लोराइड, बेकिंग सोडा, चॉक, वॉशिंग सोडा. सो यू कॅन फाइंड ऑन इंटरनेट अँड गेट दिस इन्फॉर्मेशन. पाण्याचं त्याने व्हॉट इज अ म्हणजे हे असं एक्झाम्पल आहे. तसंच इकडे बाकी घाला. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, देन यू राईट इट एज HNO. Constituent element, sorry, put it as symbol of the number of atoms. So here you can write it as hydrogen and oxygen. Okay, असं लिहू शकाल. Symbol H2O, which involves H1, H, second H and oxygen. You can put it this way, or 2H and oxygen. Molecular formula is already written. Characteristic, then you can write down liquid, does not support combustion and extinguishes fire. हे सगळं असं तुम्ही लिहू शकता त्या टेबल मध्ये. ओके, सो प्लीज विल यू लाईक टू डू दिस एज अ होमवर्क? कराल तुम्ही हा होमवर्क म्हणून? विल इट बी ऑल राईट? Fine. Blue vitriol means, okay, blue vitriol सांगू का? Fine. Blue vitriol, try to find out ना. You put it blue vitriol म्हणजे मी म्हणूनच मी सांगितलं नाही. It is vitriol ना, vitriol. आता सांगितलं तर तुम्हाला मग हे येणार नाही, but blue vitriol. नीळ नाही. Okay, I'll tell you. It is called as copper sulfate. CuSO4.5H2O. 5H2O is water of crystallization. Repeat the table. Okay, I'll repeat the table.
See, this is your homework. Okay, in this you are supposed to be putting in, जसं this is, let us take this as example, त्याच्या खाली सॉल्ट म्हणजे आपला NaCl. ओके, मग कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स काय येणार? वॉटर मध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आर हायड्रोजन अँड ऑक्सिजन. Okay, so you write it as, एक minute, let me, I think I did not write it properly. Hydrogen and oxygen. Okay, symbol H and O. So you can here put it as 2H 1O. Okay, किंवा असं लिहू शकाल 2H 1O. Molecular formula H2O. Characteristic liquid. पाणी liquid आहे ना? Extinguishes fire. Fire. Does not support combustion. असं लिहू शकता. This is one example. Another example, salt. Salt मग इकडे मी दिलं second. This is your first. Second example, salt. Constituent element, sodium. Sodium आणि chlorine. Chlorine. Okay. Second, symbol and number of atoms. Na. Sodium is Na plus Cl. That is one sodium, one Cl. Okay, you can then molecular formula NaCl. Characteristic salty, solid. Okay, sodium immediately reacts with water. Chlorine, greenish yellow gas. Okay, so त्यामुळे sodium, it is stable in water. ओके, हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. तर तुम्ही असे फाइंड आउट करा आणि हे करताना ना एकदा पिरियॉडिक टेबल पुन्हा एकदा बघा. दोज हू हॅव नॉट सीन, यू विल सी दॅट दीज आर द ब्लू विट्रिऑल मीन्स कॉपर सल्फेट. येस madam, in this week my general science exam is there, so I have not, so can you clear my concept? Which one bar? So in last, can you tell me which one, which chemical changes? Okay, well, chemical changes, fine. Only chemical changes, fine. Let's see, I'll do that. Will do. Okay, chemical changes or whatever. I will keep 5 minutes or 10 minutes for that, so that सगळ्यांचेच concept clear. Only chemical changes नाही कळलंय का? Concept of chemical changes. Okay, we'll go there. Fine. Oh, nice. Now coming back to our this topic. I hope everybody has understood the table. So we can go further. So that will be a homework. Coming to mixtures. Now we are coming to mixtures. Prepare a sharbat. Please घरी कधी उद्या सकाळी छानपैकी सरबत करून आई बाबांना द्या. Take limbu and cut it. Then add salt, sugar and water. छान मस्तपैकी प्या किंवा भेळ करा. घरी असेल तर उद्या संध्याकाळी चहाच्या वेळेला डू भेळ, कुरमुरे घ्या, बटाटे घ्या उकडा, त्याच्यानंतर थोडासा फरसाण घ्या, कांदा, आईला सांगा हरकत नाही कांदा करून द्यायला छानपैकी, थोडी चटणी, मम्माला हेल्प करायला सांगा आणि सांगा सायन्सचा प्रोजेक्ट आहे, भेळ करायचा आहे. अनदर होमवर्क, लेमन शरबत यू कॅन डू. ओके, आणि अगेन माय व्हॉइस इज ब्रेकिंग. अच्छा, is it? Yes or no? Voice is breaking. It's clear. Okay, fine. Okay. Yeah, you all can do bhed. Fine. Okay. So bhed kara मस्तपैकी, because it is a part of mixture. बटाटे उकडत ठेवायचे, त्याच्यानंतर इकडे थोडं कुरमुरे घ्यायचे,
त्याच्यामध्ये खजुराची चटणी बाजूला करून ठेवायची. ओके, थोडं खजूर घ्या, कुस्करून ठेवा आणि त्याच्यात पाणी घालायचं, गुळ, पाणी अँड थोडं मिक्सर मधनं काढायचं आणि इकडे थोडी तिखट चटणी करायची अँड मिक्स इट नाईसली अँड विथ द काय थोडं शेंगदाणे नका घालू, उकडलेला बटाटा, खजूर, चिंच, व्हेरी गुड. सो यू ऑल कॅन डू इट अँड मिक्स इट विथ अ फरसाण अँड मग सगळ्यांना, yeah, that is your homework. Okay. Yeah. So that is because they have said here, bhed kara. We are doing all homework, no? So this is one type of a homework. I can make it eat. I can make and eat today's meal. Very good. She's very smart. पटकन तिचा होमवर्क पण रेडी झाला. शी कॅन डू. बट डोंट ट्रबल युअर मदर्स. इफ द सामान नसेल तर उगाच त्यांना त्रास देऊ नका, करायचंय म्हणून. सो वेनेवर सामान येईल तेव्हा. सो हा होमवर्क इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इफ देर इज सम if there is some all these things available at home, then only you can do. बाकी सगळं असेलच असं नाहीये. अदरवाइज your parents will get irritated. म्हणतील अरे काय सांगतायत हे, होमवर्कला भेळ करायची. ओके, we make and attach to homework. No, I'll come to each one's house and I'll have one day each one's. प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस मला भेळ खायला यायला लागेल. ओके ओके ओके. No, I will come. You don't send it. Okay, करोना नंतर I will come. ओके, एक एक दिवसाचा माझा संध्याकाळचा तुमच्याकडे फेरफटका आहे. एनिवेज, कमिंग बॅक टू प्रिपेअर शरबत अँड प्रिपेअर भेळ. Did the taste of the original ingredients change due to the above process? The reason why it is that की लिंबाचं सरबत केल्यानंतर ते सरबत कसं होतं, एकतर खूपच गोड होतं, सॉल्टी होतं की कारण त्याच्यामध्ये चेंज झाला का, भेळ केल्यानंतर त्याच्यात फक्त कांद्याची चव दिसली का, नाही त्याच्यात फक्त खजुराच्या चटणीची चव लागली का, नाही सगळ्याच मिळाले ना, एकूण चव आपल्याला मिळते. सो अ मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स और कंपाउंड्स. द प्रपोर्शन ऑफ वेरियस components in a mixture is not fixed. Okay, so it is not, no chemical change takes place during the formation of mixture and no new substance is formed. Here मगाशी आपण chemical change बद्दल बोलत होतो ना, during a chemical change no there is no in mixtures no chemical change because no new substance is formed. That is very important. In a chemical change a new substance is formed and during the, but in a mixture there is no, it is just a physical combination. त्याच्यामध्ये आपण रिॲक्शन करत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण भेळ बनवतो किंवा लिंबू सरबत बनवतो तेव्हा सोडियम क्लोराईड, शुगर हे रिॲक्ट होत नाही. दे आर जस्ट टुगेदर, कमिंग टुगेदर बिकॉज ऑफ देअर सोल्युबिलिटी इन वॉटर. सिमिलरली भेळ जेव्हा करतो तेव्हा आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांना एकत्र आणतो. इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे ज्यातले थोडे त्यातले म्हणजे कुरमुरे, चटणी, हे सगळे जे त्यातले पदार्थ आहेत त्यांना आपण एकत्रित करतो. ओके, सो इट इज जस्ट अ फिजिकल कॉम्बिनेशन ऑफ दॅट. त्याच्यामध्ये नवीन काही होत नाही. जसं आयर्न, रस्टिंग ऑफ आयर्न, गंजामध्ये काय होतं, पाणी झाल्यानंतर आयर्नचं ऑक्सिडेशन होतं त्याच्यामध्ये, म्हणजे जो लोखंड आहे त्याच्यामध्ये बदल होतो. इट चेंजेस फ्रॉम वन ऑक्सिडेशन स्टेट टू अनदर. म्हणजे त्याची एफई जी आयर्नची जी त्याच्यात प्रक्रिया होते पाण्याने आणि तो जो ब्राऊन पदार्थ किंवा जो आपण खरवडतो तो त्याच्यामध्ये वेगळा, म्हणजे आता तुम्हाला पूर्वीचं लोखंड परत मिळणार नाही जसं त्याचं आधीचं होतं. त्यामुळे जेव्हा बिल्डिंगचं काम असतं तेव्हा त्यावेळेला तिला आतपर्यंत जातात आणि त्या जे शिगा असतात त्या जशा जशा खराब व्हायला लागतात तशा त्याच्यावरती अँटी ऑक्सिडंट्स मारतात, अँटी रस्टिंग मारतात, सो दॅट त्यांचं लाईफ राहील पुढे. कारण एकदा तो चेंज झाल्यानंतर त्याला मागे जाता येत नाही. फिजिकल चेंज मध्ये आता तुमच्या भेळीमधनं तुम्ही कांदा वेगळा करू शकता, तुम्ही बटाटा वेगळा करू शकता, कुरमुरे वेगळे करू शकता. पण आयर्न मध्ये जो पूर्वीचं जे लोखंड होतं, बिकॉज नाव आयर्न हॅज फॉर्म द करस्पॉन्डिंग ऑक्साईड. नाव यू डोंट हॅव मेटल आयर्न. ओके, तुम्हाला तो जो लोखंड जे होतं पूर्वीचं नाही, आता लोखंडाच्या ऐवजी Fe2O3 झालं त्याच्यामध्ये. ओके, तर त्याचं समजून घ्या. दॅट इज अ केमिकल चेंज. इट इज अ परमनंट चेंज. You come at my house, I will keep it ready. Yes, I will surely. This is an irreversible change. Very true. This is an irreversible change. Very true. Very true. Okay. Now coming to, can you tell what are the mixtures used in everyday life? Everyday life मध्ये mixtures आपण कुठची वापरतो? काही आहे का
Are all mixtures useful to us? How will you separate each component from mixture of semolina, salt, and iron filings? How will you separate each component from a mixture of semolina? Semolina म्हणजे रवा, सॉल्ट म्हणजे मीठ आणि आयर्न फायलिंग्स म्हणजे लोखंड. आता हे मला कोण सांगू शकेल का की आपण समजा त्यांनी सांगितल्याप्रमाणे यू हॅव सेमोलिना, सेमोलिना म्हणजे रवा, ओके, प्लस काय म्हटलंय सॉल्ट प्लस आयर्न फायलिंग. अरे वा, भाजी, येस व्हेरी ट्रू. पण भाजीला आपण हे करतो ना, हीट करतो ना, आपण नुसती भाजी घेऊन हे करत नाही. भाजीमध्ये आपण आता भेळ वॉज डिफरंट राईट, भेळेला आपण हीट करत नाही, भाजीला आपण काय करतो, तर मग त्याच्यामध्ये काही रिॲक्शन होतेच ना. सो देर आर सम चेंजेस विच आर हॅपनिंग परमनंटली. आपण जर का भाजी पुन्हा कांदा जसा भाजीत घातला होता तसा तू काढायला गेली तर मिळणार नाही ना आपल्याला, त्याची चव बदललेली असते. तर त्यामुळे भाजी इज नॉट अ मिक्सचर. मिक्सचर म्हणजे विच आर द मिक्सचर, तांदळातनं खडे काढतो, दॅट इज अ मिक्सचर. तांदूळ जेव्हा निवडतो आपण त्यावेळेला गहू, तांदूळ, कडधान्य आपण जे म्हणजे कडधान्य नाही धान्य जे निवडतो, ओके, दॅट इज फिजिकली युअर सेपरेटिंग इट आउट. तसं आता रवा, सॉल्ट आणि आयर्न हे मला कोणी सांगू शकेल, मला सेपरेट करायचंय, हे तीन माझ्या हातून चुकून मिक्स झाले. आयर्न फायलिंग्स कसं करायचं? ऍपल वी कॅनॉट हीट सो इट, नो, ऍपल इज अ फ्रूट. Apple is a fruit. Okay, apple is already formed by a chemical change. Yeah. Apple, fine. Apple एक आहे. But if you mix apple and oranges together, and then it is a physical mixture. Do you understand? म्हणजे आता ऍपल कापलं आणि ऑरेंज हे जर का पील आउट केलं, म्हणजे ऑरेंज आपण सोललं, त्यातल्या आतल्या जे हे आहेत फोडी, त्या फोडी जर का घेतल्या आणि ऍपलच्या फोडींमध्ये मिक्स केल्या कापून आणि मग तू सेपरेट केलं, देन इट इज अ मिक्सचर. डू यू अंडरस्टँड? ओके. आयर्न फायलिंग्स म्हणजे आयर्न फायरिंग्स नाही, आयर्न फायलिंग्स. आयर्न फायलिंग्स म्हणजे बारीक काय म्हणता येईल, जेव्हा तुम्ही बघितलं असेल तसं काही ठिकाणी सुकं खोबरं किसल्यावर काय होतं, सुकं खोबरं किसलेलं बघितलंय, पावडर होत नाही. सुकं खोबरं किसल्यानंतर आपल्याला हे मिळतं ना, असं गोल 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 मिळतं बघ खाली. नारळ सुका आपला जो सुकं खोबरं असतं ते आणल्यानंतर किसणीवरती आपण हे करतो ना, स्मॉल पीसेस असे बारीक राऊंड 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 मिळतात असे. तसेच ह्याचे जे आहेत ना तुमचं लोखंड, त्याचे पण असे टर्निंग्स किंवा फायलिंग्स म्हणतात त्यांना. ओके, ओके फाईन, स्मॉल पीसेस, व्हेरी ट्रू. मग आता हे आता कसं, इट कॅन बी सेपरेटेड. बरं, मग आता रवा, सॉल्ट आणि माझ्या प्रश्नाचं कोणी उत्तरच देत नाही. रवा, सॉल्ट आणि आयर्न हे कसं मिक्स करणार, सेपरेट करणार तुम्ही? सी, ओके, इकडे काढलं तर दिसतंय का सगळ्यांना? शल आय पुट इट? येस, व्हेरी करेक्ट. बाय मॅग्नेट, करेक्ट. बाय मॅग्नेटनी मी आयर्न फायलिंग सेपरेट. म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल, सी, जांभळा कलर जे आहे माझा तो आयर्न फायलिंग्स आहेत. हा, जांभळ्या कलरचे जे आहेत ते आयर्न फायलिंग्स आहेत. ओके, असं असं काढते. ओके, बट सॉल्ट अँड रवा कांट बी सेपरेट. ऐक ना, वी आर कमिंग टू दॅट. व्हेरी करेक्ट. मग ग्रीन कलर इज सॉल्ट. ओके, ग्रीन कलर इज सॉल्ट. ओके, आणि रेड कलर इज रवा किंवा पिंक कलर इज रवा. ओके, सो रवा जरा थोडा मोठा पिंक कलर. ओके, सो हे माझं कॉम्बिनेशन झालंय. आता ऍज यू सेड, I see in the video of like this that rava can get stuck to magnet. No, no, no. Rava not getting stuck to magnet. So आता as you said it, मग let us go one by one. पहिल्यांदा काय केलं जाईल, मॅग्नेटनी, हे मॅग्नेट आहे, ओके, हॉर्सशू मॅग्नेट. आणि हाऊ यू पीपल आर पुटिंग इन अ मॅग्नेट, मला कळत नाही, मस्त काढताय तुम्ही लोक मॅग्नेट. ओके, मॅग्नेटने मी काय केलं, आयर्न फायलिंग सेपरेट केले. ओके, आता मला काय मिळणार, नाऊ व्हॉट रिमेन्स, ओनली रवा अँड
my salt remains. So माझं आता मिक्सचर आहे, this is my rava, okay, and my green was salt. Fine. So that is how we have separated. We have separated of the three components. We have come here with two components. Why? Because आपला magnet ला अडकलाय iron filings. So iron filings are attached to this magnet. So these are the iron filings which are attached to the magnet. Fine. पुढे in emoji. Very correct. अरे वा, सगळेजण मस्त मस्त इकडे करतायत. मॅग्नेट आहे इकडे. Okay, fine. So now two component. पुढे काय? Now how will I separate out your rava and salt? आता next काय करायचं? आता सोपी गोष्ट आहे. रव्याला पाण्यात भिजवायचं. कळतं की नाही? What I'll do is next take this whole mixture in water. So this is my bucket, ज्याच्यामध्ये कढईमध्ये मी टाकलं. येस, करेक्ट. मग आता काय झालं? कढईमध्ये माझा रवा तरंगायला लागला. अरे बापरे, रवाचा रंग काय होता? गुलाबी. बरोबर. सो माझ्या या कढईमध्ये माझा रवा आला. येस, सॉल्ट इज कन्वर्टेड इनटू वॉटर. मग मी काय करणार? चहाची गाळणी घेणार. डू यू अंडरस्टँड? दिस इज माय गाळणी. ओके, या गाळणीत मी हे सगळं ओतणार. And what will happen at the end? I will get from the garni, I'm getting, आता हा blue color is पाणी. हा blue color पाणी which contains salt. Do you understand? Salt is not converted into water. Salt is dissolved in water. त्याला शब्द आहे dissolved. DISSOLVED. Converted into water म्हणजे सॉल्टचं पाणी झालं. आपलं सॉल्टचं पाणी नाही झालं, सॉल्ट हा डिझॉल्व्ह झाला. कळलं तुम्हाला? हाऊ डिड वी सेपरेट आउट? That was the separation. Okay. Salt पाण्यामध्ये गेला. मग पाणी तुम्ही इव्हॅपोरेट करा. You will get back salt. Do you understand? कळलं कसं झालं सगळ्यांना? Magnet, त्याच्यात salt is dissolved in water. Correct. And then water is evaporated. And then what you get is salt behind. So I can get my rava, salt and iron. Correct? Okay. Anyways. So coming back to Now you might remember that mixing unwanted substances any foodstuff is called as adulteration. जसं आता खूप सारं म्हणजे आता त्याला काय म्हणतात? भेसळ. In other words, an adulterated foodstuff is also kind of mixture. म्हणजे आता भुकटी टाकतात ह्याच्यामध्ये, चहाच्या पावडर मध्ये भुकटी. Because they dissolve, but means you can't get salt because that's what I'm saying. Dissolve नाही झालं, पण तुम्ही हे करू शकता ना, evaporate water. पाणी ठेवून दे ना ते बाहेर. थोड्या दिवसांत पाणी निघून जाणार, खाली सॉल्ट मिळणार. आर यू गेटिंग इट? एक्झाम्पल, मिक्सिंग वॉटर इन मिल्क. येस, अडल्ट्रेशन. व्हेरी गुड एक्झाम्पल. अडल्ट्रेशन, पाणी भेसळ ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर चहाची भुकटी जी असते तिच्यामध्ये आपण काहीतरी भुसा घातला जातो काळ्या रंगाचा. लाल तिखटामध्ये, दॅट इज ऑल्सो मिक्सचर अँड दॅट इज कॉल्ड ॲज अडल्ट्रेशन, फूड अडल्ट्रेशन किंवा भेसळ. So this is called, in other words, an adulterated foodstuff is also a kind of mixture. When an unwanted harmful substance is mixed with another substance, the resultant mixture is no longer useful. It does not remain. Therefore, the question was asked, are all mixtures useful to us? So all mixtures are not useful to us. Bhed was useful to us. But milk with water is not useful to us. Kiva chaha powder which is adulterated is not useful to us. In such cases, we separate the unwanted ingredients from the mixture. म्हणून आपण त्यातलं मिक्सचर मधनं सेपरेट करतो. मग ते कसे करतो आपण? काही वेळेला द मेथड इज इझी. सो वी यूज इझी मेथड सच एज स्ट्रेनिंग. स्ट्रेनिंग म्हणजे फिल्टरिंग. म्हणजे जसं आता आपण हे केलं ना, रवा आणि मीठ सेपरेट करताना मी काय म्हटलं? पाण्यात डिझॉल्व्ह करणार आणि मग मी गाळणीनी फिल्टर करणार. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रेनिंग. सिफ्टिंग म्हणजे निवडणं. पिकिंग म्हणजे हाताने काढणं. सॉर्टिंग म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी हाताने, जसं ऍपल, फ्रूट आणि ऑरेंज आहे. सो आय एम सॉर्टिंग आउट दॅम. विनोईंग इज काय म्हणता येईल पुन्हा, लाईक
I'm not very, मला ह्याचा मराठी शब्द माहिती नाही. आय जस्ट फाइंड आउट अँड लेट यू नो. कोम्बिंग विथ मॅग्नेट, जसं मॅग्नेटने आपण काढलं. अँड सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे कापूर. कापूर जो आहे, कापूर किंवा तुमचं जी आपण डांबऱ्याची गोळी ठेवतो ना कपाटामध्ये, honey gets adulterated by sugar syrup. Very correct. Glass in sugar. Yes. Brick powder in tea, in masala. अरे वा, छान. ओके, गुड गुड गुड. ओके, सो आता त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत आपण सेपरेट आउट करायला. ओके, सो दीज आर डिफरंट मेथड्स. So we have learned about the properties of matter and the effect of heat. These properties also used for separating the components of a mixture. So आता now we are going to see these are some physical methods, physical आणि chemical methods असे असतात separation साठी. Okay, so here they are. आता ह्या इकडे सम मेथड्स ऑफ सेपरेटिंग कॉम्पोनंट्स ऑफ अ मिक्सचर. हिअर दिस लेडी ही निवडते, ही आहे ती चाळते. त्याच्यानंतर ही चर्निंग, ह्याला चर्निंग म्हणतात. टेकिंग आउट घी फ्रॉम, नॉट घी, बटर फ्रॉम मिल्क. इकडे सुद्धा स्ट्रेनिंग करते, ह्याच्यामध्ये फिल्टर आउट करते. इकडे शी इज, दिस इज विनोईंग, दिस इज समथिंग ॲज विनोईंग, वेर इन गावात हे सुक जे तुसं असतात ना धान्यातली, ती काढण्यासाठी. ओके, सो दीज आर सम मेथड. तर आता आपण एक मेथड आज बघूया जमल्यास. मला 5 minutes, रिमेनिंग 5 minutes, आय थिंक वी नीड टू टॉक अबाउट केमिकल changes with her, or maybe we can do it next time, so we can do that. I think just separation methods rahlele आहेत. Okay, so we can complete this chapter, and there is only one more chapter which is remaining, so our portion will be completed. Fine. I think we know बडबड. Okay, good. बडबड, बडबडीने कसं सेपरेट करणार? Thrashing, yes. Winnowing means बडबड. Okay. Budbud. Budbud, I think not Budbud. Knowing is, I'll find out. I'll find out and let you know. Ma'am, in Google it's showing what? Budbud. Let me see. Budbud म्हणतात Google मध्ये. Okay. बाळ, tell me what chemical changes मध्ये काय हवंय? एक मिनिट. I'll go back to that chapter. One moment. Winnowing. ना आपण धान्य हे करतो, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, टू ब्लो थ्रू ग्रेन इन ऑर्डर टू रिमूव्ह द आउटर कव्हरिंग. जी तुसं असतात ना, जे आपण तांदूळाच्या वरती जे हे असतं ना कोट कव्हर, तर ते जे आहे त्याला आपण काढल्यानंतर आतमध्ये जे म्हणजे शेंगदाण्याची टरफलं असतात, शेंगदाणे जे आपले हे असतात भाजलेले, बरोबर, ते निवडत असते आई, तेव्हा अर्धे तुम्ही तोंडात टाकत असता. त्याच्याऐवजी ज्या वेळेला ते फूक मारून त्याची सालं उडवली जातात, दॅट इज कॉल्ड एज विनोईंग. डू यू अंडरस्टँड विनोईंग? ओके. हिंदीमध्ये सूप. अच्छा, ओके. सूप. फाईन. सुपानी, पाखडणं, ज्याला आपण पाखडणं म्हणतात. ओके, व्हेरी करेक्ट. सुपामध्ये घेऊन पाखडतो ना आपण, दॅट इज विनोईंग. करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आता आपण बघूया हिची डिफिकल्टी काय आहे ती. ओके, विल गो बॅक टू द चॅप्टर. पाखडणे. पाखरणे नाही बाळ, पाखडणे. ड ड र. पाखरणे, पाखरण इज डिफरंट. पाखरणचा अर्थ वेगळा आहे. पाखडणं, पाखडणं. ओके, एनिवेज, कमिंग बॅक टू केमिकल अँड फिजिकल चेंजेस. फाईन, पटपट करूया, सो दॅट इट विल बी अ रिपीटेशन. आधीचा होता चॅप्टर का ह्याच्या नंतरचा आहे? आय हॅव फॉरगॉटन यू. नॅचरल रिसोर्सेस, आय थिंक हा आधीचा आहे ह्याच्या. Yeah, here you are. Physical and chemical changes. Here this is. What has happened over here is that, see, these are some examples. Of course, that is man-made वगैरे बरेच.
this is curdling of milk किंवा say from water evaporating, ice melting. These are all physical changes, but you can see that this is a chemical change, this is a chemical change, this is a chemical change, this is a chemical change. Okay, so what is actually a chemical change and what is a physical change? तर they will give you some examples and tell you find out what is a physical and chemical change. So now here, coming from kairi to amba. Okay, kairi to amba is a chemical change कारण you cannot go back to your कैरी बॅक. म्हणजे कैरी आपण पुन्हा मिळू शकत नाही कारण त्याच्यामध्ये चेंजेस होऊन त्याचा पूर्ण परिपक्व आंबा झालेला असतो. आंब्याला अजून ठेवलं तो खराब होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये स्लो प्रोसेस होत जाते असते. पण इकडे बघा, दिस इज नाव यू नो, ह्याला आपण आता बघितलं काय झालंय, आयर्न फायलिंग्स आहेत रव्यामध्ये असेल समजा, तर ते काय केलंय, मॅग्नेट घेऊन काढलंय, त्याच्यामध्ये काय झालं, नो केमिकल चेंज, तुम्ही पुन्हा आयर्न पुन्हा रव्यामध्ये टाकू शकता. तसंच आता इकडे बघा, ह्या इथे यू हॅव दिस फ्लावर, सो सीड इज कम इनटू अ बड, आणि हे बड म्हणजे कळीच्या रूपांतरात झालंय, आणि हे कळीचं रूपांतर फुलात झालंय. परत मागे जाऊन तो कळी करू शकते का, नाही. तसंच पण इकडे आहे आईस टू वॉटर, पण वॉटर टू आईस, येस, फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर यू कॅन, द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स is transformed into another substance having new and different properties is called as a chemical change. Whereas in the properties of original substance remain the same, that is, there is no change in the composition, such a change is called as a physical change. Very simple is no new substance is formed. एकच विचार करायचा केमिकल चेंज असताना की इट इज व्हॉट वॉज दिस, हे काय आहे हिंदीमध्ये, सूप, येस, टू रिमूव्ह आउटर कव्हर, करेक्ट, पाखडणे, इट्स soup. Okay, 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 okay. But convert in flour. Okay, fine. So, एकच बघायचं की when you are bud converting to flour, when you're going back, can you get back the substance? हा विचार. When you're not getting the substance back, which means it is no new a new substance is formed. That new substance cannot go back to the original substance. That change is a chemical change. Okay, is it clear? Anything else? Anything, any other things you want to ask? You can माईक हे करून मला विचारू शकते. कळलं का? तुम्हाला एक्झाम्पल देतील ते की ह्याच्यामधलं व्हॉट इज अ फिजिकल अँड केमिकल चेंज. दे कॅन आस्क यू डिफाईन अ फिजिकल अँड केमिकल चेंज. ओके, हे तू लक्षात ठेवून दे. फाईन. ओके, सो शॅल वी एंड हिअर? ओके, सो एव्हरीबडी इज इगर टू डू भेळ ना? सगळ्यांना घरी जाऊन भेळ करायची, म्हणून मला वाटतं people are waiting. But don't trouble your parents भेळ साठी. नसेल तर हरकत नाही. ओके, सो टेक केअर अँड स्टे होम. गुड नाईट अँड ऑल द बेस्ट डिअर. जिची परीक्षा आहे ते, आणि होमवर्क तो मी टाकते. अँड फाईन, या, बाय बाय, टेक केअर. येस, ओके. आय हॅव चिकन पॉप भेळ. हे काय झालं, हे व्हॉट इज दिस चिकन पॉप भेळ? हे काहीतरी वेगळंच दिसतंय. दिस रुद्रा हॅज सम न्यू आयडियाज. चिकन पॉप भेळ काय? चिकन लॉलीपॉप माहितीये मला, पण चिकन पॉप भेळ कशी करतात? You have made. Acha, you are scientist only, huh? Something new only. He is antique. Good one. Okay, okay. Nice, nice, nice. Chalo, okay. Take care. Good night. See you. I'm stopping the chicken popcorn in भेळ. आता हे चिकन पॉपकॉर्न काय आहे? आई मला सॉरी, चिकन पॉपकॉर्न मला आता गुगल सर्च मारायला पाहिजे. व्हॉट इज चिकन पॉपकॉर्न? आय नो चिकन लॉलीपॉप, बट चिकन पॉपकॉर्न इन भेळ. बरं लागतं का ते चिकन पॉपकॉर्न? भेळीची चव गेली. हाऊ वॉज इट? टेस्टी? Okay.
चलो चलो. Fab. Wow. Chicken popcorn काय आहे? I will check on the Google. Huh? So you people also are teaching me something, right? What I don't know. Chicken popcorn. What is chicken popcorn? Chicken lollipop माहिती आहे. Popcorn. चिकन पॉपकॉर्न. अरे वा, आहे की चिकन पॉपकॉर्न चिकन. अच्छा, KFC मधला. ओके ओके ओके. चिकन पॉपकॉर्न. But you know, this is too much. Yeah. Chicken popcorn, he's talking about, hey, तुमचं Kentucky fried chicken. See, yeah, YouTube. Chicken popcorn, but it's not good, you know. Noodles, then हे फ्राईड चिकन अँड ऑल जास्त प्रमाणात खाणं बरं नव्हे. ओके. आपल्या घरचं पोळी भाजी आणि आय नो इट्स नॉट गुड, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, बट इन द लॉंग रन अवर ओन वरण भात पोळी भाजी हे चांगलं आहे. कळलं. हे बाकीचं जे फास्ट फूड असतं ना ते काय एवढं हे नसतं, चांगलं नसतं. एनिवेज, चलो, गुड नाईट, टेक केअर, स्टे होम. ओके. अच्छा, हा आठवण झाली, गो अँड चेक ब्लॉग. हा ब्लॉग, ब्लॉग बघा, ब्लॉग चिल्ड्रन ब्लॉग असं लिहून. चिल्ड्रन, आय गिव्ह यू ऑल प्रोटीन्स. ओके, गुड, व्हेरी नाईस. सी चिल्ड्रन ब्लॉग. त्याच्यावरती छान छान मुलांनी काय काय केलेलं असेल. चिल्ड्रन ब्लॉग्स फॉर किड्स, सॉरी, हे ब्लॉग्स फॉर किड्स, BLOGS ब्लॉग्स. इट विल गिव्ह यू न्यू आयडियाज. म्हणजे कोणाला आपलं ड्रॉइंग टाकायचं असेल तर यू कॅन मेक युअर ओन ब्लॉग. या चिल्ड्रन ब्लॉग BLOGS. कोणाला प्रवास वर्णन लिहायला आवडेल. रुद्र इज मेकिंग सो मेनी न्यू थिंग्स. ही कॅन पुट इट, हाऊ टू मेक इट. यु नो, यू गेट फॉलोअर्स. म्हणजे लोक तुमच्या ब्लॉगच्या वाट बघत बसतात. होममेड आय ईट एव्हरी डे. यू ईट एव्हरी डे. नो नो, इट्स बेटर. येस, चलो बाय. ब्लॉग्स फॉर चिल्ड्रन, करेक्ट. चलो, बाय बाय. टेकिंग टू मच ऑफ युअर टाइम. Wow, Rudra has a page on Instagram. क्या बात है? But there you will be putting only photos, ना? नुसते फोटो काय आहे? You should put some information, some scientific माहिती. Or whatever you do. Say some new project you are doing. कोणतरी पिगी बँक करत होतं. Of Rudra's kitchen. Okay. क्या बात है? I will see that. Let me just check. Rudra's kitchen. क्या बात है? Lovely. That's nice. That's nice. So blog is similar to something like what you are having. Chalo. Take care. Bye bye.